राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या नेत्या रुपालीताई ठोंबरे पाटील सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. ताई, राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा एक प्रश्न निर्माण झाला आहे. कालच आपल्या पुण्यामध्ये एका IT मध्ये काम करणाऱ्या तरुणीवरती त्याच सहकाऱ्यांनी खुनी हल्ला केला आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला. एक लक्षात घ्या, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था ही प्रस्थापित झालीच पाहिजे आणि कायद्याचा धाक या गुन्हेगारांवर असणं गरजेचं आहे. पुण्यामध्ये जी घटना झाली तुम्ही म्हणता ती IT क्षेत्रातले ते एका मला वाटतं कंपनीमध्ये काम करत होते आणि त्या मुलाने पार्किंगमध्ये तिला त्या किचनला जो काही चाकू असतो त्यांनी वार केलेले आहेत. म्हणजे कुठेही विकृती झाली आणि त्या या प्रकारामध्ये त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. कारण का जो काही त्या मुलाने वार केला असेल तो फार मोठा असेल. ती जी काही रक्तधमनी त्या मुलीची तुटली गेली आणि याच्यातनं आज ती मुलगी म्हणजे त्या मुलीचा खूनच आहे हा. त्याच्यामुळे पोलिसांनी तातडीने तर ऍक्शन घेतली पाहिजे, ती त्यांनी घेतलेली आहे. याला अटक झाली पाहिजे. आणि समाजामध्ये मला एक पोलीस गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हेगारांवर वचक बसवणं महत्वाचं आहे. ठोस कारवाई होणं गरजेचं आहे आणि अशा विकृत लोकांना फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर समाजात जे असे विकृत आहेत किंवा जे असे धडपड करतायत की समाज अशांत करण्याचा किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे त्यांच्यावर सुद्धा कायद्याने प्रतिबंधक कारवाई असेल, तडीपारी असेल, 1 वर्षाची जेलबंदी असते. या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने गृह खात्याने करणं गरजेचं आहे. तरच हे गुन्हे आटोक्यात येऊ शकतील. परंतु ही जी घटना आहे, जी गुन्हेगारीच्या IT क्षेत्रातले एकामध्ये काम करणारे असा प्रकार कसा करू शकतात, परंतु ही त्या गुन्हेगाराची प्रवृत्ती आहे आणि ती कायदेशीर पद्धतीने ठेचून काढणं गरजेचं आहे. स्त्रियांवरती सातत्यानं अत्याचार होत आहेत. याच्यामध्ये कुठेतरी महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या ऍक्शन मोडवरती नाहीत असं वाटतंय. एक लक्षात घ्या, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आहेत. त्यांच्याकडे महिलांवर ज्या म्हणजे अत्याचार होतात, ज्या तक्रारी येतात त्याच्यामध्ये ते ऍक्शन घेतातच ना. पण आता ह्या युवतीचा जो खून झालेला आहे याच्यामध्ये महिला आयोगाचा हा पार्ट नाहीये. हा कायदेशीर पोलीस यंत्रणेचा आणि कोर्टाचा पार्ट आहे. याच्यामध्ये तपासून त्या मुलांनी हे का केलेलं आहे, का त्याची ती म्हणजे आता ती बिचारी मुलगी त्या स्वतःच्या जीवाला तर मुकलेली आहे. हा खून आहे, त्याच्यामुळे त्या गुन्हेगाराला तर शिक्षा होणं आहे. त्याला कुठलीही काटकसर पोलिसांनी ठेवू नये आणि त्याला कायद्याचा बडगा काय असतो ना त्या गुन्हेगाराला दाखवणं गरजेचं आहे. याच्यात महिला आयोगाचा कोणताही हस्तक्षेप किंवा त्या भाग नाहीये. महिला आयोगाचं एक क्षेत्र त्यांचं कामकाज ठरलेलं आहे. त्याच्यामुळे असं नाही म्हणता येणार की त्या म्हणजे महिला आयोग दुर्लक्ष होते का काय. त्या त्यांच्या पद्धतीने काम करतात. परंतु हे जे क्रिमिनल गुन्हे जे घडतात त्याच्यावर गृह खात्यांच्या माध्यमातून पोलिसांचाच वचक आणि जोपर्यंत यांना लवकर शिक्षा होत नाही तोपर्यंत त्या गुन्हेगारांना पण भीती बसत नाही. कायद्याचा जरब हा बसणं गरजेचं आहे. सध्या संतोष देशमुख खून प्रकरण राज्यभर गाजतंय. याच्यावरून धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातोय. मात्र धनंजय मुंडेंचा राजीनाम्याला म्हणजे धनंजय मुंडे यांना पाठीशी अजितदादा पवार घालतात असा विरोधकांकडून आरोप केला जातोय. मागणी कोण करते? विरोधक करतात. मला तुम्हाला तेच सांगणे की विरोधक जर रोज उठून मनचाही आरोप करत असतील, त्याचे कोणतेही पुरावे नाहीत. बरं, त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ती SIT समोर, CBI समोर, CID समोर जावं ना. परंतु फक्त काय बीड मधली घटना ही पण दुर्दैवी आहे. सरपंच देशमुखांच्या हत्या जी झाले, कुठेही गुन्हेगारी महाराष्ट्रात चालू देणार नाही. परंतु हा तपास होत असताना तिथले जे राजकीय लोक आहेत ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत की नाही हे तपासायची आता गरज आहे. कारण का ते तपासच होऊन देत नाहीयेत. आणि स्वतःला मंत्रीपद मिळालं नाही म्हणजे जे आमदार दस आहेत त्यांना मंत्रीपद न मिळता पंकजा मुंडे ताईंना मंत्रीपद मिळालं, भाजपचा विषय. आमच्या याच्यामध्ये प्रकाश सोळंकेंना न मिळता धनंजय मुंडेंना मिळालं. त्याचा कुठेतरी रोष, त्याचं कुठेतरी सल ही या हत्याच्या माध्यमातून काढताना दिसतायत राजकारणी. ते दुर्दैवी आहे. संतोष देशमुखच्या एकाही मारेकराला सोडणार नाही असं उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. मग रोज नवीन खुलासे करून उपयोग काय? मला सांगा ना. काही लोक हा समाज अस्थिर करायला चाललेत. मुद्दामून जातीचा तेढ निर्माण करतायत. कायद्यामध्ये एकच जाते माणूस
आणि कायद्यानुसार ज्यांनी ज्यांनी गुन्हे केलेले आहेत त्या सगळ्यांना शिक्षा होणार, त्यांना कुणालाही सोडणार नाही. आज दिल्लीमध्ये वन नेशन वन इलेक्शन बैठक होते. एक लक्षात घ्या, हे खूप दिवसापासून चालले, कारण का इलेक्शनवर होणारा खर्च प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे, म्हणजे ते सत्र वर्षभरच चालू असतं. म्हणजे आता आपल्या महाराष्ट्रातली विधानसभा झाली, मला वाटतं दिल्लीतली विधानसभा फेब्रुवारी महिन्यात डिक्लेअर करण्यात आलेली. त्याच्यामुळे कुठेतरी वन नेशन किंवा वन इलेक्शन जो काही विषय की एकाच वेळी सगळ्या देशातली किंवा जी निवडणूक होईल तर त्याच्यावरनं तो ताण आणि येणारा जो डिवायडेशननी खर्च पुढे मागं होतो तो एकत्रितपणे होईल. तर बघू याच्यामध्ये थोडंसं अजून काय काय प्रस्ताव येत आहेत त्याच्यावर तो विचार विनिमय करून अभ्यास करून ती गोष्ट चांगली असेल तर चांगली गोष्ट आहे. पण मी हे जे काही माझं मत मांडलं की आता आपली झाली, दिल्ली झाली की अजून कुठली येणार, त्याच्यापेक्षा एकाच वेळी जर निवडणुका होत असतील तर नागरिकांच्या दृष्टिकोनातनं पण फायद्याचं आहे आणि राजकारण्यांच्या लोकप्रतिनिधींच्या दृष्टिकोनातनं पण फायद्याचं आहे. तर या होत्या रुपाली ठोंबरे पाटील. त्यांचं असं म्हणणं आहे की जर देशामध्ये एक निवडणूक होत असेल तर नागरिकांच्या दृष्टिकोनातून ते अतिशय महत्वाचं आहे. कॅमेरामॅन तुषार ननोरे सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.